अगं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि तू सकाळी त्या दीपकच्या बाईकवर बसून गेलीस, मला फार वाईट वाटलं अनिता. हो का? मग जरा जवळ ये, म्हणजे तुला बरं वाटेल. अच्छा मायला बरं वाटलं ना तुला? याद रख माझी ही थप्पड. लय माज झाला का तुला? दीपक माझ्या थोबडीत मारते नाही का? दीपक बघतो ना तुला कोण वाचवतो. ए आ, हात सोड तिचा. ऐगो ए शाण्या चल फूट इथून, तुझी का बहीण लागते का रे? दीपक नागेश म्हणतात मला, नागेश. ए नागोबा, असे 2 वाजवेल ना, कुठल्या बेळा जाऊन लपशील हे सुद्धा कळणार नाही. ए चल फूट रे, तुझ्यासारखी 56 बघितले. हा 57 भारी पडेल. हट. अरे चल हट हट. अरे मच्छर आहे तो. आज मी या मायला मच्छरला एवढं मारलं. आ, दीपक दीपक पोलीस इकडे येत आहेत समोरून. ए काय चाललंय रे रस्त्यावर? नाही साहेब, आम्ही तिघं मित्र आहोत. अहो खरंच सांगतो ना साहेब, मी खरंच सांगतो ना साहेब, आम्ही तिघं मित्र आहोत साहेब. हो ना साहेब, आम्ही खरंच तिघं मित्र आहोत साहेब, साहेब. हा कॉलेजचा आमचा गुंड आहे. याने हिला छेडलं. आणि त्या सांग यांना खोटं आहे. नाही साहेब, आम्ही नाही नाही साहेब, आम्ही नाही. खरंच- गप रे. नाही साहेब, आम्ही खरंच काय कॉलेजचे रे, तिघं मित्र सांगतोय आहोत. ती गडबड नाही बरोबर आहे साहेब, का? मी खाली पडलो होतो ना. चला चालते वा इथून पटकन. जा रे. चल रे चल रे ए, चल रे चल. चल 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 चालते वा इथून. चल चल जा, चल. चल रे चल रे चल ना, जा ना तिकडे, चालतो. चल ना. अनिता, याच्याकडे तर नंतर बघतो. चल. साली अनिता, तुझ्या या थप्पडचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही तर नावाचा नाग्या नाही मी, नाही तर नावाचा नाग्या. देवा परमेश्वरा, तू आम्हाला काही काही कमी केलं नाहीस. फक्त एका गोष्टीसाठी दुःखी ठेवलंस. हे सगळं वैभव सांभाळण्यासाठी कोणीतरी वारीस हवा ना आमचा. असा रे कसा देवा तू. लोक म्हणतात जगात कुणीही सुखी नाही. हे आज खरोखर पटलं मला. ए वेडाबाई, अगं रडतीयस का? मला माहितीये तू रडत रडत देवाकडे काय मागतीयस. मुलगा मागतीयस ना? आपल्या घराण्याला वारस पाहिजे ना? अगं वेडाबाई, एक मुलगी आहे ना आपल्याला. किती गोड आहे आपली छोकरी. किती गुणाची आहे पोर माझी. आपण तिला मुलासारखंच वाढवू. आणि हे बघ, आपल्या नशिबात जर मुलगा असेल ना, तर नक्की होईल आपल्याला मुलगा. हास ना, हास ना. बेटा लवकर मोठी हो आणि घराण्याचं नाव काढ. आई आई काय करते? आईला तुम्ही मारलं की काय? ए वेडाबाई, मी तुझ्या आईला कधी मारीन का? अगं वेडे, तुझी आई रडत रडत देवाकडे गोष्ट मागत होती. काय? या आमच्या तायडी करता एक छानसा भाऊ मागत होती. माझ्यासाठी भाऊ आणि काय गाई? तू
तू अशी देवाजवळ माझ्यासाठी भाऊ मागशील तर देव कसा देईल? बघ मग कशी मागू? चांगली असूनच माग. देव लवकरच भाऊ देईल. तुझ्या तोंडात साखर पडू दे. ताई ताई कोण आहे? अगं आई, मावशी आली आहे जळगावची. अगं मनीषा, तू कशी आहेस? मी बरी आहे. बापूजी कसे आहात? हं. चल चल ये बैस. छोटा कसा आहे? तो पण छान आहे. हं? काय मनीषा कशी आहेस? मजेत आहे. छोटू कसा आहे? बरं आहे. तुम्ही कसे आहात? हा, मस्त. आणि कसं काय चाललंय? बरं चाललंय. आणलंस? दे. अगं ताई, किती गुणाची पोर आहे तुझी. लगेच पाणी आणलं बघ. हो 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 हो. बरं, तू कशाला आली होतीस? काय निरोप होता? अगं आपल्या वाड्यातली ती जनाबाई आहे ना. हो हो, काय झालं? अगं तिची पण कंडिशन तुझ्यासारखीच होती. हो हो. एक मुलगी आणि खूप प्रयत्न केला तरीही मुलगा नाही. मग तिच्या आईने लेकीला आणि जावयाला सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नेले आणि नंतर त्यांनी तिथे नवस केल्यावर त्यांना मुलगा झाला. म्हणजे तुला वाटतं आम्ही पण गडावर जाऊन देवीला नवस करायचा? हो, तुम्ही जर गडावर गेलात आणि देवीला नवस केला तर नक्कीच सप्तशृंगी माता तुमचा नवस पूर्ण करेल. हो ग बाई, खरंच तसंच करतो आम्ही. आहो, हम्म. ऐकलत का मनीषा काय म्हणते ते? हो हो, ऐकलं मी. मग जाऊया ना आपण गडावर? हो, अगदी उद्याच गडावर जाऊया आपण. हो, पण जरा बापूजींना विचारून बघा ना. अगं बापूजी काय नकार देणार आहेत? काय बापूजी, हो, हो. जाऊ का आम्ही उद्या गडावर? हो हो, अगदी आनंदाने जावा आणि बाळासाठी नवस करून आनंदाने घरी परत या. लागला यार. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. तुझा बोलबाला, आई तुझा बोलबाला, तुझा बोलबाला, आई तुझा बोलबाला, तुझा बोलबाला. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. एक नाही तुझी असंख्य नावे, जप तुझा करिता संकट निवारे. एक नाही तुझी असंख्य नावे, जप तुझा करिता संकट निवारे. जग जननी तू आई सप्तशृंगी, जग जननी तू आई सप्तशृंगी. भक्त येती दर्शनाला, जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. कित्येकांची तू झोळी भरली, माझ्याकडे ही नजर व्हावी आपुली. कित्येकांची तू झोळी भरली, माझ्याकडे ही नजर व्हावी आपुली. आशा आमुची पुरी कर आई,
आशा आमुची पुरी कर आई, लागू दे दिवा वंशाला. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. तुझा बोलबाला आई, तुझा बोलबाला, तुझा बोलबाला आई, तुझा बोलबाला, तुझा बोलबाला. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. सप्तशृंगी माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. जगती माते तुझा बोलबाला, सप्तशृंगी माते तुझा बोलबाला. जगती माते तुझा आई सप्तशृंगी माते, माझ्या घराण्याला वारस लाभू दे. मला मुलगा होऊ दे आई, मला मुलगा होऊ दे. सप्तशृंगी माते, आमच्या घराण्याला वारस लाभू दे. आम्हाला मुलगा होऊ दे. माते, आम्हाला मुलगा होऊ दे. त्या दोघांचं लक्ष्मी, काय तायडाबाई, अभ्यास जोरात चाललाय बाबा. घ्या. काय हो, तुम्ही आज ऑफिसमध्ये नव्हताय की काय? नाही, तायडीला पाठवलं, ती म्हणाली ऑफिस बंद आहे. कुठे गेला अगं होता? हो, मी कुठेही गेलो नव्हतो. अगं आपला तो दगडू कुंभार वेशीवरचा, काय झालं त्याचं? तो आला रडत रडत. हं. त्याचा जावई तो आला घरी, दारू पिऊन ढोसून आला, तमाशा केला, जायला लागलं मला. हो, मग तुम्ही गेला असाल तिकडे न्याय निवाडा करायला? अगं मी गावचा सरपंच आहे. लोकांच्या सुखदुःखाकडे मलाच लक्ष द्यायला लागतं. हो आली मोठी. हो, मी आतलं बघते. कुठे गेला होता, काय गेला होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अगं आंबट असती नको खाऊ. लागू दे आंबट, मला आवडते खायला. खा तुला काय, तिखट खा, गोड खा, आंबट खा, नको ग खाऊ आंबट. अहो, अशी कशी बुद्धी तुम्ही? तुम्हाला कसं काही कळत नाही? अगं बाई, तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? मी काय देव आहे का? अहो, आपण सप्तशृंगी गडावर कशासाठी गेलो होतो? आपण सप्तशृंगी गडावर नवस अगं सांगतेस काय? आई सप्तशृंगी, आई पावलीस ग, आमच्या नवसाला पावलीस. खरंच खरंच. अहो, मी काय म्हणते, ही गोष्ट आपण मनीषाला आणि बापूजींना सांगायला हवी. सांगूया, मनीषाला सांगूया, बापूजींना सांगूया. करतोय कोण कामाका? नाही, मी आलो असतो पण मला खरंच संध्याकाळी वेळ नाही हो. मला महत्वाचं काम आहे. हो नाही, मी असं करतो, मी रात्री तुम्हाला खरंच फोन करतो. येस, ओके, ठेवू मग फोन. ओके, अच्छा, बाय, भेटूया. अरे शिरपा, हे बघ, मी आता चाललोय हॉस्पिटलला. मला यायला वेळ लागेल. कोणी आलं तर त्यांना सांगू नको मी दवाखान्यात गेलोय म्हणून. हा, आता कुणाचा फोन आला या वेळेला? फोन म्हणजे असं आहे ना. हा, हॅलो, कोण बोल? हा, बोल. काय मुलगा झाला? मला मुलगा झाला? आई सप्तशृंगी माते, खरंच तुझा आशीर्वाद आहे. हॅलो, हे बघ, मी लगेच निघालोय मी यायला. हो, आलो. हो.
अंधाऱ्या रातीचा घेऊन फायदा धरून नेम डोळ्याने अंगावर मारू नका थोडे अहोराया 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 वात कंदिलाची तुमच्या पेटविते हो वात कंदिलाची तुमच्या पेटविते दाट अंधाराची मजा ही लय न्यारी टाकते करून तुमच्या मनाची वारी धमधरा लावकी गळी भारी टाकते पुरवून तुमची हौस भारी अहोराया 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 कशी भिडली हो नजरेला नजर हो माझ्या काळजात केला त्याने कहर धकधकूर होई खाले वरे माझी मर्जी हो बसली त्याच्यावरे वय तुम्ही अहोराया अहोराया माझ्या राया अहोराया वात कंदिलाची तुमच्या पेटविते हो वात कंदिलाची तुमच्या पेटविते कोण तू आणि ते कशासाठी आलीस? बाळ, मी सटी देवता. मी बाळाचं भाकीत लिहिण्यासाठी आले आहे. भाकीत म्हणजे काय? भाकीत म्हणजे भविष्य. बाळाचं आयुष्य किती, त्याचं मरण कशात आहे ते मी लिहिते. वा ग वा, आज माझ्या भावाला 5 दिवस झाले आणि तू त्याचे मरण लिहिण्यासाठी आलीस. कागदावर तर काहीच लिहिलेलं दिसत नाही. बाळ, ते तुला दिसणार नाही. मग मला सांग, काय लिहिलं तू त्या कागदावर? बेटा,
ते मी नाही सांगू शकत. असं कसं? तू लिहू शकते, मग मला सांगू का नाही शकत? तसा मला देवाने अधिकारही नाही दिलेला. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य असो किंवा प्राणी असो, त्याला मरण हे अटळ आहे. हे मला काही नको सांगू. तू माझ्या भावाच्या मरण्याविषयी काय लिहिले ते सांग. माझा भाऊ आई सप्तशृंगी देवीच्या नवसाचा आहे. बेटा, तू उगाच हट्ट धरू नकोस. आणि मी जर यातलं काही तुला सांगितलं तर माझी प्रतिष्ठा राहणार नाही आणि माझं अस्तित्वही संपून जाईल. नाही नाही, मला सांग, नाहीतर मी आई दादांना सगळ्यांना उठवणार. ठीक आहे, परंतु मला आधी तू वचन दे. वचन हे आणखीन काय असतं? वचन म्हणजे तू माझ्या हातावर हात देऊन तुला बोलावं लागणार आहे. जे मी तुला तुझ्या भावाच्या मृत्यूविषयी सांगणार आहे ते तू तुझ्या आई वडिलांना किंवा इतर नात्यागोत्यातील बाया माणसांना सांगणार नाहीस. बरं बरं, ठीक आहे, तू सांग तरी अगोदर. तर मग ऐक, तुझा भाऊ मोठा होईल आणि ज्या दिवशी त्याचं लग्न होणार आणि वधू त्याच्या गळ्यात माळा टाकताच एका दुष्ट अशा प्रवृत्तीच्या माणसाकडून त्याचा मृत्यू होणार. पण यावर उपाय मात्र मला विचारू नकोस. मला अगोदर वचन दे बरं. माझ्या हातात हात ठेव आणि बोल. हा घे माझा हात तुझ्या हातात. आता बोल. तू जे मला माझ्या भावाच्या मरणाविषयी सांगितले ते मी माझ्या आई दादांना, नात्यागोत्यातील बाया माणसांना कदापि सांगणार नाही. होय बाळ, यातच तुझी भलाई आहे. पण जर का तू यातलं कोणाला काही सांगितलंस तर तुझ्या भावाच्या जीवाला मोठा धोका होऊ शकतो. बरं, मी निघते आता. पण तू लक्षात ठेव, निघते मी. बघू काय देताय बघू. देणार ना. अरे द्यायलाच पाहिजे, मान आहे. अगं ताई, मला नोकरी लागली ना तर मी तुला खूप मोठी गिफ्ट देणार आहे. हां, तोपर्यंत एवढे 100 रुपये. असू दे. वा वा, चला वा, वा. छान. अरे कशाला? कशाला म्हणजे काय, द्यायला पाहिजे ना. द्या, जोरदार आशीर्वाद द्या. दादा मला एक वहिनी आण. बाबांच्या तोंडात साखर पडतो. राहू दे रे, राहू दे. कशाला कशाला. किती हा, छान. हो, 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 हा, हो, हा, हा. हाय अनिता, तू कितीही वाकडं तोंड केलंस ना, मी कदापि चिडणार नाही. आणि तुला तर माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, नाही का? हां हां. अनिता, अनिता, हाय. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्या दीपक बरोबर जातेस, नाही का? च्या मायला आज तुझा सोक्ष मोक्षच लावतो.
अनिता, अनिता, हाय अनिता. अगं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. आणि तू सकाळी त्या दीपकच्या बाईकवर बसून गेलीस, मला फार वाईट वाटलं अनिता. हो का? मग जरा जवळ ये, म्हणजे तुला बरं वाटेल. अच्छा मायला, बरं वाटलं ना तुला? याद रख माझी ही थप्पड. लय मार झाला का तुला? दीपक, माझ्या थोबाडीत मारते नाही का? दीपक. बघतो ना तुला कोण वाचवतो. ए आ, हात सोड तिचा. ऐकू. ए शाण्या, चल फूट इथून. तुझी का बहीण लागते का रे? दीपक. नागेश म्हणतात मला, नागेश. ए नागोबा, असे 2 वाजवेल ना, कुठल्या बेळा जाऊन लपशील हे सुद्धा कळणार नाही. ए चल फूट रे, तुझ्यासारखी 56 बघितले. हा 57 भारी पडेल. हट. अरे चल हट हट. अरे मच्छर आहे तो. आज मी या मायला मच्छरला एवढं मारलं. आ, दीपक. दीपक, पोलीस इकडे येत आहेत समोरून. ए, काय चाललंय रे रस्त्यावर? नाही साहेब, आम्ही तिघं मित्र आहोत. अहो खरंच सांगतो ना साहेब, मी खरंच सांगतो ना साहेब, आम्ही तिघं मित्र आहोत साहेब. हो ना साहेब, आम्ही खरंच तिघं मित्र आहोत साहेब, साहेब. हा कॉलेजचा आमचा गुंड आहे. याने हिला छेडलं. अनिता सांग यांना, खोटं आहे. नाही साहेब, आम्ही नाही नाही साहेब, आम्ही नाही. खरंच- घाबरे. नाही साहेब, आम्ही खरंच काय कॉलेजचे रे, तिघं मित्र आहोत. सांगतोय ती गडबड बरोबर नाही आहे साहेब, का? मी खाली पडलो होतो ना. चला चालते वा इथून पटकन. जा रे. चल रे, चल रे, ए, चल रे, चल. चल 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 चालते वा इथून. चल चल जा, चल. चल रे, चल रे, चल ना, जा ना चल, तिकडे, चालतो. चल ना. अनिता, याच्याकडे तर नंतर बघतो. चल. साली अनिता, तुझ्या या थप्पडचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही तर नावाचा नाग्या ना मी, नाही तर नावाचा नाग्या. ए दीपक, चल ना घरी. हे बघ, घर जवळच आहे. अरे अनिता, येईन पुन्हा कधीतरी. प्रॉमिस? प्रॉमिस. हां. अरे दीपक, हा? मला जरा तुझा मोबाईल दे ना. अरे अनिता, तुझ्यासाठी माझी जान हजर आहे. हे घे, चल. अरे मोबाईल नको रे, मला तुझा नंबर हवाय. अच्छा, मग मोबाईल नंबर बोल ना. 9773601845. लिहिलंस? हो. चल ओके. ए दीपक, हा? मला प्लीज तुझा फोटो दे ना एक. अरे काय वेडियस काय? अरे भर रस्त्यात फोटो. मग काय झालं? सिनेमावाले एवढ्या रस्त्यावर शूटिंग करतात. प्लीज ठीक फक्त आहे. एक फोटो दे ना. फोटोच घ्यायचा ना, घे ना मग, चल. आता मॅडम, तुमचा फोटो नको का? ओह येस, आय एम रेडी. चल चल, भेटू परत. हा, ओके, बाय. ओके बाय. व्यवस्थित जा. येस. आई, हा, तू बोल. काय बनवलंस गा जेवणात? अगं, वांग्याची भाजी बनवली आहे. अरे वा, माझी आवडती. हो हो चल ना गाई, मला खूप भूक लागली. हो हो बेटा, तू जा फ्रेश होऊन ये. ओके मम्मा, मी आत्ता ड्रेस चेंज करते. ठीक आहे, बाय. ओके मम्मा, ओके. आता कोणाचा SMS आला? आय लव्ह यू दीपक. तू मला उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी उद्यानामध्ये येऊन भेट. माझं तुझ्यावर मन जडलं आहे. नाही आलंस तर आत्महत्या करीन. अनिता, फक्त तुझीच अनिता. काय वेड लागलाय, वेडी पोरगी. हॅलो. हा अनिता, बोल. तुला माझा SMS मिळाला का? हो, मिळाला आणि वाचला पण. अरे काय अनिता, अरे काही SMS करतेस तू? माझं असंच आहे. माझा जीव तुझ्यावर जडला आहे. आणि हो, मी जे बोलते ना ते मी करून सुद्धा दाखवते. अरे बाबा, पण आपण रोज कॉलेजमध्ये भेटतो ना. ओ माय डिअर दीपक,
ते भेटणं वेगळं आणि हे भेटणं वेगळं. उद्या आम्ही कॉलेजला नाही आलो तर? तुला माझा एसएमएस मिळालाच आहे, मी त्याचप्रमाणे करील, लक्षात ठेव. अनिता, गडगडणारे ढग कधी पाऊस पाडतात का? असं तो ये बात है, उद्या तुला दिसेलच गडगडणारे ढग सुद्धा पाऊस पडतात. गुड बाय. अरे बापरे, मॅडम रागवल्या वाटतं. अरे बापरे, ही मरते की काय? हे अनिता, अरे वेडीस काय? पॉयझन पितेस? अरे अरे बाबा, मी कधीपासून इथे येऊन तुझी वाट बघतोय. ते बघ, मी तिथे लपलेलो. अरे अरे खरंच रे, तुला आता कसं सांगू? अरे ऐक ना, अरे खरंच
माझी राणी, तूच माझा राजा, अग तूच माझी राणी, तूच माझा राजा, अग तूच माझी राणी. तूच माझा राजा, तूच माझा राजा. साली अनिता कॉलेज सोडून हे धंदे करते काय? थांब, असाच तुझ्या घरी जातो आणि आग लावून येतो की नाही बघ. हे घर अनिता पाटीलचंच ना? होय, पण तुम्ही कोण? मी नागेश पाटील. मला अनिताच्या आईवडिलांशी बोलायचं होतं. बोला, मी तिची आई बोलते. अहो पण वडील पण पाहिजेत ना? बरं, या बसा. अहो, हे बघा कोण आलेत. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? मी नागेश पाटील. बसा बसा. तुमची मुलगी अनिता कुठे गेली? कॉलेजला. कॉलेजला? खोटं, साफ खोटं. अहो मी या उघड्या डोळ्यांनी पाहून आलोय. तुमची मुलगी कॉलेजला नाही, गार्डनमध्ये गाणं गात होती, ते पण तिच्या बॉयफ्रेंड बरोबर. बॉयफ्रेंड बरोबर? हो काका, बॉयफ्रेंड बरोबर. अहो ते पण कॉलेजचे तास बुडवून. तुम्ही आई वडील किती मोठ्या आशेने पाठवतात नाही का शिकवण्यासाठी, आणि त्यांनी असं करावं? ठीक आहे, कॉलेज संपल्यावर असतं ती गोष्ट वेगळी, पण चक्क कॉलेजचे तास बुडवून मजा मारायची नाही, आपल्याला तरी नाही आवडलं. बरं मला सांगा. अहो काका असं कसं करता? मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला आवाज घालत जाऊ नका. मला नावाने झाका मारत. काय नाव तुझं? नागेश पाटील. नागेश, तू अनिताला कसं ओळखतोस? अहो काका मी पण तिच्या क्लासमध्ये शिकत होतो ना. शिकत होतो म्हणजे आता नाही शिकत? नाही. का? कारण याला तुमचीच मुलगी कारणीभूत आहे. आमची मुलगी ती कशी? सांगतो तुम्हाला, सर्व सांगतो. मी तिच्या क्लासमध्ये शिकत असताना माझं तुमच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. मी तिला रस्त्यात गाठून स्पष्ट बोललोय सुद्धा. काय बेशरम माणूस आहे रे, माझ्याच मुलीचं पुरण तू माझ्याच समोर सांगतोयस? अहो काका खरं तेच सांगतोय ना. सांग काय ते. अहो काका काय झालं, त्या दिवशी मी तिचा रस्ता अडवला, तिला हाय बोललो, तिनं काय प्रतिउत्तर दिलंच नाही हो, म्हणून मी तिचा हात धरला, तर तिने लगेच दुसऱ्या हाताने माझ्या थोबाडीत मारली. मारली ना थोबाडीत? मारली ना? अहो, थांबा, मध्ये कशाला बोलताय? हो. बोल, पुढे काय झालं? पुढे काय होणार? मागून तो आला ना तिचा बॉयफ्रेंड, नाव त्याचं दीपक, सरपंचाचा मुलगा आहे, गावात राहतो. आता सरपंच तर तुम्हाला माहित असतात ना. अहो बापाचं अस्तित्व, आपलं अस्तित्व काहीच नाही. कसं झालं ना, आयत्या पिठावर रेगोट्या नाही का? हा पण काका जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं बघा. अशी जुनी माणसं बोलून गेलीत, आणि तीच म्हण माझ्या दृष्टीनं खरी ठरली बघ. ती कशी? ती अशी की तिनं भर रस्त्यात माझ्या थोबाडीत मारली, नंतर तिचा बॉयफ्रेंड आला आणि आमच्या दोघात मारामारी झाली. मी पण त्याला 2-3 ठोसे मारल्या, पण त्यानं नंतर मला जायबंदी केलं. आता मला सांगा, एवढ्या लोकांमध्ये माझी नामुष्की केली, मग मला सांगा दुसऱ्या दिवशी मी कोणत्या तोंडानं कॉलेजमध्ये जायचं नाही का? नाही. पण मला दुसऱ्या दिवशी एक चांगला बिझनेस मिळाला बघा. बिझनेस? कसला? कपड्याचा. कपड्याचा? धन्य आहे काका तुमची मुलगी. आज जो माझा थाटमाट आहे ना तो फक्त तुमच्या मुलीमुळे आहे बघा. पण महिन्याचे 30-35 हजार रुपये कुठेच गेले नाही बघा. महिन्याचे 30-35 हजार? हो काका, महिन्याचे 30-35 हजार. मी काय करतो, इथून कपडा मुंबईला पाठवतो, मुंबईवाले तोच कपडा एक्सपोर्ट करतात, म्हणजे दुसऱ्या गावाला पाठवतात, म्हणजे बघा युरोप, कॅनडा, अमेरिका इतर कुठेही पाठवतात. आणि काका एक्सपोर्टमध्ये तर याच्यापेक्षा डबल ठिकाणची कमाई. आपण स्वतः चालू करणार आहे म्हणा एक्सपोर्ट बिझनेस, पण 4 ते 5 लाख रुपये लागतील त्याला. 4-5 लाख रुपये कशाला? अहो एवढा मोठा एक्सपोर्ट बिझनेस करायचा म्हणल्यानंतर 4-5 लाख रुपये नको. आणि मुंबईला तर माहिती तुम्हाला जागा किती महाग आहे. हो रे बाबा, काही विचारू नकोस, फारच महाग आहे जागा. म्हणून तर मी 4-5 लोकांना सांगितलंय, द्यायला तयार झाले, ते 1-1 लाख देणार आहेत. बरं मला सांग, जे लोक तुला 1-1 लाख रुपये देणार त्यांना काय फायदा मिळणार? का आपले तेवढेच? अहो असं कसं काका, तुम्ही पण टाकू शकता ना याच्यामध्ये 1 लाख रुपये. अहो घर बसल्या तुम्हाला महिन्याचे 10,000 रुपये मिळतील, मुद्दल तर वेगळंच. महिन्याचे 10,000? खरं काका, महिन्याचे 10,000. हा बघा, ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे बघा. च्या मायला मी पण नको ते सांगत बसलो. ठीक आहे रे, काही हरकत नाही. आम्हाला जर पटलं ना, आम्ही अवश्य तुझ्या बिझनेस मध्ये पैसे गुंतू, पण हे अनिताला सांगू नकोस बरं का? नाही काका, मी कशाला सांगतोय. पण मी एवढंच सांगायला आलतो, तुमच्या मुलीला तुम्ही आवरा, आणि बस मी ना माझं सांगत बसलो. हो रे, एकदा ती कॉलेजमधून येऊ दे, चांगला दम देतो तिला. बरं तुझा ॲड्रेस आणि फोन नंबर दे बरं. घ्या ना.
आहे माझं कार्डच घ्या, याच्यात माझा नंबर आहे. हां, तुम्हाला आता माझा फोन नंबर तर माहिती आहे, आणि आता घर तर चला बरं काका, येऊ मग मी आता. ओके ओके, चला ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. ओके. हम भी कुछ कम नाही मॅडम. जाल तर टाकलाय तुझ्या पप्पांवर, आणि मला खात्री पंछी जाल में अटकने वाला है. पप्पा, तो मुलगा आला होता, तो कशासाठी आला होता? कोण आत्ता गेला तो नागेश? हो, तोच नाग्या. बरं मला सांग, आता वाजलेत किती? घड्याळ बघ. 3 वाजले. 3 वाजेपर्यंत तुझं कॉलेज असतं का? तू कॉलेजमध्ये नव्हतीस. त्या मेल्या नाग्यानं तुमची कान भरवली वाटतं. बरं ते जाऊ दे, पण चक्क कॉलेजचे तास बुडवायचे आणि बागेत मजा मारायची म्हणजे काय? हे बघ अनिता, मी तुला एकदाच सांगतो, पुन्हा पुन्हा सांगणार नाही. वाटेल तर तुझं कॉलेजला जाणं मी आजच बंद करून टाकू शकतो, पण मी तसं करणार नाहीये. कारण तुझं हे कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे आणि त्यात तुझी परीक्षा पण जवळ आली आहे. तुझ्या अभ्यासात नुकसान होईल असं मी काहीही करणार नाहीये. बरं मला सांग, तुझं कॉलेज किती वाजता सुटतं? अनिता, तुझे पप्पा काय विचारतायत तुला? 1 वाजेपर्यंत. 1 वाजता? तर तुम्हाला 1:30 वाजता घरी पाहिजेत. रोज कुठलीही बाब सांगायची नाहीस. जा तू आता आणि जेवण करून घे. ऐकूनच सांगितलं. बोल, तिला काय बोलते ते. हो. अनिता, लक्षात ठेव ग कालचं बोललेलं. हो ग मम्मी, येते मी. बाय पप्पा. बाय बाय. मम्मी. बाय. काय ग, त्या नागेश विषयी काय मत आहे तुझं? टाकूया का त्याच्या कपड्याच्या बिझनेसमध्ये पैसे? पैसे आहो, पण अगं मला तर तो मुलगा फार छान वाटतो. अगं त्याला काय जरूरत होती स्वतःचं पेट्रोल जाळून आपल्याला सांगायला यायची? ते बरोबर आहे, पण काही नाही ग. किती टाकायचे? 1 लाख की 50,000? 1 लाखाला 10,000 रुपये मिळतील, तर 50,000ला 5,000 मिळणार. चल मग, देवाचं नाव घेऊन आपण 1 लाखच देऊन टाकू. कॅश तर नाही आपल्याजवळ, चेक आहे, चेकच देऊन टाकू. कधी देणार? आजच देऊन टाकू. अनिता घरी यायच्या आत. ठीक आहे. हां चल, हा तो इथे जवळच राहतो. थांब, मी त्याला फोन लावतो. अहो, असं करा, एकदमच अचानक जायचं, म्हणजे काही बरं वाईट असेल तर आपल्या डोळ्याने दिसणार. ते बरोबर आहे. चल मग आपण बाईकनच जाऊन बाईकनच येऊ. ठीक आहे. तो नागेश पाटील कुठे राहतो? नागेश पाटील? अरे काका काकू, या या, नमस्कार. तुम्ही अचानक, मला फोन पण नाही केला. या या, बसा बसा. बसा हा काका, मी तुमच्यासाठी थंड घेऊन येतो बघा. अरे कशाला नाही कशाला? हो, बरं बसा पाणी बसा, आण मी म्हणजे घेऊन येतो झालं. तुमच्यासाठी. बसा बसा ए, बसा. ए, बघ बघ जरा इकडे बघ, तिकडे बघ जरा. हां इकडे इकडे बघ. हे इकडे बघ, इकडे. हां ते बघ ते बघ. हो. हं. हो. काका, निदान चहा नाही तर निदान पाणी तरी घेतलं का नाही? ठीक आहे रे, ते ठीक आहे. आमच्या घरी आलात तर चहा सुद्धा करून दिला नाही. नाही हो काकू, मी चहा पितच नाही. घाबरू नका, मी एके दिवशी तुमच्या घरी जेवायलाच येईल बघा. हो ये ना ये ना, तुला कधी नाही म्हटलंय. अहो, टाइम बघा. हो हो, मी तुझ्याकरता 1 लाखाचा चेक आणलाय. 1 लाखाचा. आणि लवकर चालू कर तुझा एक्सपोर्ट.
चालेल चालेल ठीक आहे काका. तुमच्या आधी 2 जण 2 लाख देऊन गेलेत बघा कॅश. तुम्हाला दाखवतो हा थांबा. हो. अरे कशाला 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 राहू राहू दे. दे, ये इकडे. आम्ही तुझ्यावर एकदा भरोसा केलाय ना, बस फक्त तू एवढंच कर की तुझा लवकरात लवकर एक्सपोर्ट चालू कर म्हणजे झालं. हो बघा काका, तुमचे हे 1 लाख म्हणजे 1 लाखाचा चेक निदान पास व्हायला 2 दिवस तरी लागतील बघा. हो. तोपर्यंत ते दोघं 2 लाख देतील. हो. म्हणजे जेमतेम 5 लाख जमले की मी मुंबईला निघतो. काहीही चिंता करू नका. आपला एक्सपोर्ट बिझनेस वा. चालू करू म्हणजे चालू करू. आता माझा मोबाईल नंबर तर तुम्हाला माहीतच आहे आणि घरही तुम्हाला माहीत झालं नाही का? आणि हे बघ, हे अनिताला सांगू नकोस बरं का. कशाला मी कशाला सांगतो नाही का? चला. हा बोलो नू. हॅलो दीपक, अरे कुठे आहेस तू? मी नवीन बस स्टँडच्या समोर उभी आहे, तू लवकर ये. अरे घाबरू नकोस, मी येतोच 2 मिनिटात. अरे बाबा तुला बाईकवर तुझ्या घरी सोडतो बस. हा चल ओके. आय लव्ह यू. चला बाबा. ए अनिता, ए अनु. हाय दीपक. हाय. हाय. दीपक, तो नव्या काल माझ्या घरी आला रे. हां. कुठे आत्ताच आपली लाईन क्लिअर झाली आणि ती या मेल्या नागानंतर आपली वाटच लावली. अरे परंतु आपण दोघे रोज भेटतो ना मग. हे असलं काय भेटणं. चल मला सुद्धा आमच्या त्या नाक्यापर्यंत, नाहीतर लेट होईल. उगाचच बोलतील आणखी मम्मी नाहीतर पप्पा. चला बसा मॅडम बसा. बसली का? तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आत्ता संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने. नागेशचा सकाळपासून फोन लावतोय पण लागत नाही. तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आत्ता संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या अगं वेळाने पुन्हा प्रयत्न करा. काय हो काय? चल ग मम्मी, येते मी. बाय मम्मी. बाय बाय. पप्पा. बाय. अगं मी त्या नागेशला सकाळपासून 4-5 वेळेस फोन लावलाय पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवतोय. सकाळी लावला होता त्यावेळेसही स्विच ऑफ होता आणि आताही पण. अहो झाला असेल खराब त्याचा मोबाईल. ते यंत्र आहे. हो. तुम्ही असं करा, त्याच्या घरी जाऊन या. जवळ तर आहे. हो. रिक्षा पकडा आणि रिक्षाने या. हो. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी आत्ताच रिक्षानं जाऊन येतो. ठीक आहे. नागेश, नागेश. कोण पाहिजे तुम्हाला? नागेश पाटील. नागेश पाटील इथे राहत नाही. काय सांगताय? अहो परवाच तर आम्ही इथे आलो होतो. याच घरात त्याच्याशी बोललो. पाहिजे असेल तर घरात बघून घ्या. बघा तुमचा नागेश आहे का ह्याच्यात. हा. अरे बाप. देवा. आहा. 1 लाख रुपये गेले. काही सुचेन असं झालं. काय हो, तुम्ही 2 दिवसापूर्वी आला होता. कशाला आला होता? नागेशला भेटायला आणि चेक द्यायला. चेक? तू कशाला? अहो 1 लाखाचा चेक दिला त्याच्या व्यवसायासाठी. अरे बापरे, तुम्ही काय केलंय? तो चिटर आहे. हा? अरे देवा. ही मंडळी इथे आली आहे. ते फर्निचर त्याचं सगळं भाड्याचं होतं. ते लोक घेऊन गेले. भाड्यानं आणलं होतं फर्निचर.
घर बसल्या संकट ओढवून बसलो मी. काय करणार? जाऊ द्या आता तुम्ही चिंता करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही सरळ पोलिसात जाऊन नाग्याच्या नावाने तक्रार करा. हो हो हो. कारण काय आहे, भल्या भल्या लोकांना चांगलं केलं आहे पोलिसांनी, सरळ सरळ केलं आहे. तर तुम्ही एक काम करा, सरळ पोलिसात जाऊन त्याच्या नावाने तक्रार करा. बरं आहे भाऊ, येतो मग मी आता, करतो हां, कंप्लेंट. तुम्ही लवकर जा पहिले. काय बाबा, कशी माणसं आहे बाबा, देव जाणे बाबा, काय देव जाणे काय. काय हो, काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना? अगं तो नागेश चीटर निघाला. काय? हो, आता त्या घरात दुसराच कुठला तरी माणूस राहतोय. शेजारच्या माणसाने मला सांगितलंय की त्याने घरात सगळं फर्निचर भाड्यानं आणलं होतं म्हणून. सगळे दुकानवाले ते घेऊन गेले आणि 3 दिवसापासून फरार आहे तो. म्हणूनच भडव्याचा नंबर लागत नाहीये. दुसरं सिम कार्ड टाकलं असेल. बापरे, मग आता तो नागेश कसा भेटणार? गेले ते आपले 1 लाख रुपये. हो ना. अहो तुम्ही अगोदर बँकवाल्याला फोन लावून बघा. अरे हो हो. म्हणावं आमचा चेक पास झालाय काय. हॅलो हॅलो मॅनेजर साहेब. हां, मी रमाकांत पाटील बोलतोय. हे पहा, मी परवा एकाला म्हणजे नागेश पाटील याला 1 लाखाचा चेक दिला होता. माझा अकाउंट नंबर आहे 1660. आणि हे बघा, तो झाला नसेल तर प्लीज पास करू नका. तो माणूस चिटर आहे. काय म्हणालात? झाला? अरे देवा, गेले आपले 1 लाख रुपये गेले. अहो असं झालं, तुला नाही मला घाल कुत्र्याला. आपले 1 लाख रुपये गेलेत? हो. कुठे गेलेत, कसे गेलेत? पण तुम्हाला काही सांगाल का? सांग. अगं अण्णू, त्या मेल्या नागेशने आमच्याकडून 1 लाखाचा डल्ला मारला. नाग्या, तो असा? त्या दिवशी तो नागेश आला होता ना तुझ्याविषयी सांगायला, त्या दिवशी त्यांनी आमच्यावर अशी छाप मारली तो कपड्याचा खूप मोठा बिझनेस करतोय म्हणून. आणि तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना मिळेल. मग आम्ही त्याला 1 लाखाचा चेक नेऊन दिला. मग नंतर आम्हाला समजलं की तो चिटर आहे म्हणून. नंतर आम्ही बँकेकडे चौकशी केली, तोपर्यंत चेक वटला सुद्धा गेला होता. ठीक आहे, झालं ना आता पप्पा? उठा, चला माझ्याबरोबर. आपण पोलीस कंप्लेंट करूया त्याच्या नावाची. अनु बेटा, मी माझ्या हातानं पायावर आपलं पायानं हाता कशावर तरी कुऱ्हाड मारून घेतली असं झालंय. ठीक आहे पप्पा, आपण पोलीस कंप्लेंट करूया. पोलीस त्याला आज ना उद्या शोधून काढतील. अहो, तुम्ही पोलिसांना काय समजलं? ते UP बिहारला जाऊन गुन्हेगाराला पकडून आणतात. चला, उठा माझ्याबरोबर. चला चला. आई, आम्ही येतो ग. तू दरवाजा लावून घे. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा बसा. साहेब, आम्हाला तक्रार करायची आहे. बसा बसा. थँक्यू सर. साहेब, नागेश पाटील हा आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी. त्यानं माझ्या घरी जाऊन माझ्या मम्मी पप्पाला आपल्या मोहत अडकून त्यांच्याकडनं 1 लाख रुपये गंडवले. त्याचा रंग सांगा, त्याचा फोटो बिटो काय आहे का? रंग सावळा, सडपातळ, फोटो नाही साहेब. अरे दीपक, तू ये ना आतमध्ये. अनिता, सगळं समजलंय. नाही राहावलं गेलं म्हणून आलोय. मम्मी पप्पा दीपक आलाय. नमस्कार. 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 मम्मी पप्पा, ये. हा दीपक पाटील. मला माफ करा. ॲक्च्युली तुमच्या घरचा हा पर्सनल मामला आहे. खरं तर यामध्ये तोंड खुपसण्याचा मला काहीच अधिकार नाही. तो नागेशांनी मी एका वर्गात शिकतो, त्याने असं करावं. शे. दीपक, आपण चूक केली रे. त्याच दिवशी रस्त्यावर पोलिसांच्या ताब्यात दिला असतं ना, तर आज हा दिवस बघायलाच मिळाला नसता. अरे, त्यानं माझ्याशी असा बदला घेतला. अनिता, काही चिंता करू नकोस. त्याचा ठाव ठिकाणा कसा काढायचा ना ते माझ्याकडे लागलं. त्याचा तो मित्र आहे ना रवी. कोण रवी? अरे तो नाही का, तो लंबूसारखा, त्याच्याबरोबर असतो नेहमी.
तुम्ही बसा, मी चहा करून आणते. हां हां अहो हो. नको नको. आणि हे बघा, मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला अहो वगैरे करू नका हो. हां बरोबर आहे, असंच बोलला होता तो. अशीच छाप पाडली होती हो त्यानं आमच्यावर. माझे भाऊ बोलतात की मी खूप पावसाळे खाल्लेत. असे पावसाळे खाल्लेत की चक्क त्याच्या घरी जाऊन त्याला 1,00,000 रुपयाचा चेक देऊन आले. तेही मला न सांगता न विचारता. अनु बेटा, मी मान्य करतो की यात माझी चूक झाली आहे म्हणून. कानाला खडा लावतो की यापुढे कुठलाही व्यवहार करणार नाही, बस. अहो हे तर अहो हो. तुम्हाला सांगितलं ना, मला प्लीज अहो वगैरे करू नका. हा. अहो तुमच्यापेक्षा लहान हो वयाने. बरं अगं, ठीक आहे. बस. हां बरं, मला सांग, हं? तुझं नाव दीपक. येस सर. हां, इथे सर कोण आहे? सर मी तुम्हाला सर म्हटलं सर. अरे बाबा, मला सर बीर काही बोलू नकोस. मला सरळ पप्पा बोललंस तरी चालेल. पप्पा दुधात साखरच. चलो पूछो पप्पा, क्या पूछना है पूछो. मला एक सांग, हं. तू राहतोस कुठे? तुझ्या वडिलांचं नाव काय? काय करतात ते? पप्पा आपल्या गावापासून ना 15 किलोमीटर अंतरावर एक पातोंडा नावाचं गाव आहे. हां. त्या गावात मी राहतो. माझ्या वडिलांचं नाव शंकर पाटील आणि आईचं नाव लक्ष्मी पाटील. काय म्हणाला? शंकर पाटील? अरे गाव पातोंडा? अगं अगं अगं, आपल्या शंकराचा पोरगा पातोंड्याचे सरपंच नाहीत का त्यांचा? शंकर आहे असं नावाने काय बोलताय? अगं काय बोलतात काय? अगं तो माझा वर्गमित्र होता. तो मला रम्या म्हणायचा आणि मी त्याला शंकरा म्हणायचो. त्यांचा मुलगा आपल्या समोर बसला ते तर ध्यानात ठेवा. अरे हो हो, थोडस चुकलंच म्हणा माझा. नाही नाही, काय हरकत नाही. आनंदाच्या भरात बोलून गेलात, काय हरकत नाही. हा नमस्कार, मी सरपंच शंकर शिंदे बोलतोय. कोण बोलतोय? हॅलो, मी रमाकांत बोलतोय. रमाकांत? कोण रमाकांत? हा ना, तसा ओळखायचा नाही. अरे बाबा, मी रम्या बोलतोय. रम्या, तुझा वर्गमित्र. आठव आठव, जरा डोक्याला जोर दे. रम्या रम्या हिला रम्या? अरे लेका, मी तुला ओळखलंच नाही आणि तू मला असा शंकर शंकर काय रे? मी शंकर्या रे, शंकर्या. तू मला शंकर्या म्हणला असतास ना तर मी तुला लगेच ओळखलं असतं. अरे बाबा, त्याला कारण आहे म्हणून नाही बोलू शकलो. कारण? काय काय कारण रे? अरे बाबा, तुझा मुलगा दीपक माझ्या घरात माझ्या समोर बसलाय, मग कसं बोलणार? माझा मुलगा दीपक तुझ्या घरी बसलाय? हो. असं कर, दे दे त्याला फोन, दे घे. त्याला फोन. घे. हो. हॅलो पप्पा. काय दीपक, काय चाललंय? दे 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 दे. अरे थांब, मी सांगतो. अरे तत्तच बाप, काय करतोयस? बोल ना. हा, रमाकांत बोलतोय. हा. सगळं काही सांगतो. याला काय, याला योगायोग म्हणावं लागेल. योगायोग? काय झालं बाबा? अरे बाबा, तुझा मुलगा दीपक आणि माझी मुलगी अनिता हे एकाच वर्गात आणि एकाच कॉलेजमध्ये शिकतात. बर. त्यांची ओळख झाली. आणि त्यांचं जमलं असंच ना? बरं, तुझी काही हरकत? अरे बाबा, माझी कसली हरकत आली आहे? मग काय सरपंच साहेब, जसे तुमचे चिरंजीव अचानक आमच्या घरी आले ना, तसेच तुम्ही पण या एकदा या गरीबाच्या घरी. क्या बात है रम्या, नक्की आम्ही दोघं नक्की तुझ्या घरी येणार. बरं बरं, या या. असं कर, दे दे त्याला फोन दे जरा. हॅलो पप्पा. हा बोल दीपक, बोल. आलो, अर्ध्या तासात पोचन पप्पा. पप्पा मम्मीला सांगा की जेवून घे, मी येतो म्हणावं. हा. अरे आम्ही वाटच बघतोय तुझी. एवढी छान बातमी तू घेऊन येतोयस. ये ये लवकर ये, वाट बघतोय तुझी. हा, ठेवू मग फोन? हो पप्पा. पप्पा हा, आता मला जायला हवा. बरं बरं. चला निघतो मी. नमस्ते. हो हो, जा बेटा अनु, सोडून ये दीपकला. ओके पप्पा. मुलगा तसा चांगला आहे, हम्म. पर्सनॅलिटी पण उत्तम आहे, हम्म. शिवाय आपल्या नात्यातला. अहो ते एक सोन्यासारखं झालं. काय बेटा, गेला का दीपक? हो पप्पा, बाईक न गेला. वेल काळ बघून टाका खडा आपल्या अणूसाठी. काय अगदी माझ्या मनातलं बोललीस. बघ बघ बघ, कशी लाजून पळाली. बघ बघ कशी लाजून पाहिली. हॅलो, हा कोण?
अरे हां हॅलो रवी, अरे मी नागेश बोलतोय रे. नागेश? अरे हा नागेश, बोल. कसा आहेस तू? अरे मी एकदम मजेत आहे, तू कसा आहेस? अरे एकदम फाईन. परंतु तू कुठून बोलतोयस? अरे मी मुंबईला आहे रे, आणि मी माझ्या एका ओळखीच्या मित्राकडे राहतोय. हां आणि रवी तुला म्हणून सांगतो हां, कोणाला सांगू नकोस बरं का. काय झालं? अरे मी त्या साल्या आणि त्याचा बदलाच घेतला बघ. आणि त्याचा बदला? अरे पण ती तर चांगली आहे. अरे तिला काही नाही केलं रे, मी तिच्या आई वडिलांना 1 लाखाचा चुना लावून आलोय मुंबईला. मुंबईला? अरे पण नागेश ठीक आहे, तू तिचा बदला घेतलास, परंतु त्यांनी पोलिसात तुझ्या नावाची तक्रार केली असेल तर पोलीस तुला आज ना उद्या शोधून काढतीलच. मग तुला जेलची हवा खावी लागेल. अरे त्यासाठीच तर तुला फोन केला ना यार, आणि त्या सालीसाठी मी जेल पण भोगायला तयार आहे. आणि मी तिचा बदला घेतला ना, मी खूप आनंदात आहे रे, मी खूप मजेत आहे. आता कळलं ना त्या अनिताला, च्या आईला तिच्या, आता तिला माहिती ना आपल्या थोबळीत मारले ना, बस तिचा आता बदला घेतला. खूप आनंदात आहे, खूप मजेत आहे. हा आणि रवी तुला म्हणून सांगतो हा, कोणाला सांगू नकोस. हा बोल ना. हा आणि रवी माझं एक काम करशील रे, तो तिचा यार आहे ना दीपक. हा 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 दीपक, त्याचं काय झालं? हा त्याच्याशी ना तू दोस्ती कर. आणि हा माझ्याविषयी काही भलतं सलतं बोलतोय का हे कळव रे मला. आणि हा माझा नंबर तर तुझ्याकडे आलाच असेल ना. हा 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 ओके ठीक आहे नागेश, तुझं काम करतो मी. आणि हा अरे तुझी परीक्षा झाली का रे? हो हो माझी परीक्षा झाली. चल ठेवू का मग? हा ओके ओके ओके, चालेल, चल, बाय. ठीक आहे, बाय. हॅलो अरे दीपक, मी रवी बोलतोय. रवी? कोण रवी? अरे तुझा क्लास फ्रेंड यार, रवी साळुंके. अरे रवी तू बोलतोयस? अरे कसा आहेस मित्रा? अरे आहेस कुठे तू? अरे काय नाही रे, असं तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून कॉल केला. काय रे, काय खास काम आहे का माझ्याकडे? हो खासच आहे, तुझ्याशी ना बोलायचं होतं, पण तुझा नंबर नव्हता माझ्याकडे. त्या दिनेशने तुझा नंबर दिला म्हणून तुला मी फोन केला. हाच मोका आहे, काहीतरी सुगावा याच्याकडून नक्की मिळेल. पण याला कशाला इथं बोलवायचं? आपणच तिकडे जाऊ. हां रवी, अरे आता तर तुझा नंबर माझ्याकडे आहेच ना, मग तू कशाला येतोयस? अरे मीच येतो ना तिकडे. बरं मला एक सांग, तू राहतोस कुठे? अरे सुभाष चौक आहे ना, तिथे कोणालाही विचार, मुकेशवाडी, कोणीही सांगणार. अच्छा 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 अच्छा, चल मी येतो. ओके ठीक आहे, चल. रवी, ए रवी. अरे कोण? दीपक? तू ये ना आत ये. अरे काय तुझं घर मित्रा? अरे शोधून शोधून अक्षरशः हैराण झालो बघ मी. हो काय बोलतोयस? काय नाही, ठीक ये बस. रवी, हा एकटाच राहतोस इथे? नाही रे, मी माझ्या मोठ्या भावाबरोबर राहतो. त्याची फॅमिली आणि तो 15 दिवस सुट्टीवर गेले बघ. मित्रा, अरे पेपर कसं गेलं तुला? माझं सोड, तुझं कसं गेलं ते सांग. शिट, मी किती बुद्धू आहे. तू तर 100% पास होशील बघ. अरे नुसतं पास होऊन चालत नाही, अरे चांगले मार्क्स पण पडले पाहिजेत. ते जाऊ दे. तुला एक विचारू का? विचार ना. तो नागेश कुठे असतो रे? अरे आजकाल दिसत नाही. नागेश? मला नाही माहीत बाबा. काय बोलतो यार? अरे तू त्याचा खास मित्र ना. खरंच मला नाही माहीत. मला माहिती असतं तर तुला विचारलं असतं का त्याच्याबद्दल? तू असं सांगणार नाहीस बेटा. रवी, हां चल ना बाहेर जाऊया, बारमध्ये 2-2 पॅक मारूया. बारमध्ये? जामच मूड दिसतो बहुत तुझा आज. चल ना यार. पण कसं आहे रवी, बाहेर जाण्यापेक्षा आपण इथं जाऊन पिऊ. काय बारमध्ये जायला हरकत नाही. कोणी ओळखीची 4 माणसं भेटली ना तर उद्या आपल्यालाच बेवडं बोलतील ते. खरं आहे रवी, मानलं पाहिजे तुला. तू खरंच ग्रेट आहेस बघ. पण मी काय म्हणतो, इथं काय प्यायलो तर काय प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम काहीच नाही रे, या आपलंच घर आहे. चल मग मी आलो जरा जाऊन. मग तू काय वेडा आहेस का? तू इथेच बस. तू माझ्या घरी आलास ना, तुझी सेवा मी करणार. तोपर्यंत हा तू पेपर वाच. तुझ्या बाईकची चावी दे, मी लगेच घेऊन येतो. कसं आहेस? जाम मजा आली बुवा. भारी. बोल बाकी काय बोलतोस? आणि दीपक, तू म्हणत होतास ना त्या नागेश विषयी विचारतो ना, तुला म्हणून सांगतो, कोणालाही सांगू नकोस. नाही सांगणार यार, तुझी शपथ. अरे त्यांनी परवा मला फोन केलेला. हा बघ त्याचा नंबर 9892646566. 9892646566.
अरे आणि त्याच्या बापाला फसवून 1,00,000 रुपये घेऊन तू मुंबईला निघून गेलाय. संपली पण. अरे मग वा, काय लय बोलतोस? भारी, लय भारी स्टॅमिना आहे बुवा तुझा. वो अरे घे ना, घे घे घे. हा ए रवी, हा. तुला सांगतो, हम्म, ऐक. हम्म, तो अनिताचा बाप आहे ना, हम्म, त्याने घे ना घे ना घे ना. बोला. त्या अनिताच्या बापाने ना नागेशच्या नावची कंप्लीट केली. माहिती आहे मला, बोल ना तू. पोलीस कंप्लेंट करणार, त्याला पोलीस पकडणार, पण आणि त्याचा बदला घ्यायचा होता ना, म्हणून बदला घेतला आणि त्याचा हा, थप्पड मारले होते म्हणे तिने, हा. आणि तू म्हणे त्याचा अपमान केला होता भर रस्त्यात. करावं लागलं यार. पण दीपक, हा? तुझा म्हणे अनिता बरोबर रोमॅन्स चालू आहे. ए यार, रोमांस नाही रे. अरे याला प्रेम बोलतात, प्रेम. प्रेम हे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं. वा वाव, ए रवी, वा. ए रवी, खूप वेळ झाला यार, मी निघतो आता. ए बस ना, आराम कर, संध्याकाळी जा. नाही यार, तू तू घे, मी निघतो. ए तू जाशील ना बरोबर. हो यार, तू आराम कर. हा, चल. बाय. ओके बाय. टेक केअर. ओके 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 बाय. ओके बाय. अनिता, हाय दीपक. हाय. मम्मी पप्पा लवकर या, दीपक आलाय. आहेत का? हो. नमस्कार बाबा. नमस्कार. पप्पा, हा. एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. सांग. तो नागेश आता लवकरात लवकर सापडेल. अरे वा, अहो, तो मुंबईला आहे. त्याच्या मित्राकडून मी त्याचा मोबाईल नंबर पण आणलाय. वा बेटा, तू खूप छान काम केलंस. तू जे बोललास ना ते अगदी खरं करून दाखवलंस बघ. म्हणजे तुला आमचा खूप जिव्हाळा आहे. देवा परमेश्वरा, आमचे पैसे मिळू दे रे बाबा. हो. बघ ना गाई, आता तोही मेल आणि आपले पैसे मिळतील. ऐका, मी काय म्हणतो माहितीये का, आपण एक काम करू. आपण ना पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या साहेबांना त्याचा नंबर देऊया. म्हणजे हो, साहेब त्याचं हो. काय करायचं ते करतील ना. हो बरोबर. चल 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 आपण हा, जाऊया. चल. हा, आणि ते काम कर, तू पप्पांबरोबर रिक्षाने ये, मी जातो बाईकवर. काय हा. रे? हा, आपण जाऊया. आणि हे बघ, तू घरीच थांब, आम्ही बाईक वरून जातो. ठीक चला आहे, पप्पा, ओके बाय. काय रे, का मारामारी करतो? नाही, 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 मग नाही, कुणी मी नाही, केली? मी नाही, साहेब, मग मी नाही. बाहेर चल. तुझं काय रे? साहेब, आमच्या गावात काही गुंड त्रास देत आहेत. चल, पकडला त्याला. तू पण बाहेर हो, चल. तुझं काय रे? नाही, मी साहेब यांच्या सोबत आलो. कशाला? नाही, मी भाव आहे त्याचा. जा की मग तिकडं. तुझं काय? काय नाही साहेब, हा. गाडी घेतलेली आहे. हा, माझी बायको मला त्रास हा. देते. कमी प्यायची मग. काय सांगू साहेब. चल, हो बाहेर चल. आम्ही तक्रार केलेली आहे. अच्छा, त्याची चौकशी चालू आहे. साहेब, मी दीपक पाटील. ओके. तो नागेश मुंबईलाच आहे. अच्छा, त्याच्या मित्राकडून मी त्याचा मोबाईल नंबर मिळवला आहे. फॅन्टास्टिक. कुठे आहे, कुठे आहे? तू नंबर द्या. 9892646566. आत्ताच तुमच्या समोर फोन लावतो बघा. साहेब, साहेब त्याच्या मित्राचं नाव रवी चौधरी. रवी चौधरी. ओके. हा, हॅलो, कोण? अरे नागेश, मी रवी. माझा तो मोबाईल खराब झाला यार, म्हणून लँडलाईननी केलाय. अरे, तुझ्या नावाची पोलिसात तक्रार आहे. चल जाऊ दे, करू दे ना यार, आपण नाही घाबरत. अरे पण तू मुंबईला राहतोस कुठे? जर येण्याचा प्रसंग पडला तर भेटायचं कसं? हा हा, बर चल, लिहून घे. घ्या, लिहून घ्या. दादर पूर्व, भटवाडी, रूम नंबर 12. हा, आणि मी महादेव राणे म्हणून यांच्या रूममध्ये राहतो बरं का. ओके नागेश, लिहून घेतला. काळजी नाही यार. चल 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 चल, काय प्रॉब्लेम नाही. चल, ठीक आहे यार. हे बघ, सगळ्या पेपरमध्ये ना ह्या असल्याच बातम्या हो आहेत. खरंय. सगळ्या चिटरच्याच आहेत सगळ्या. हो. हॅलो, कोण बोलताय? हां हां, बोला साटम साहेब, बोला. अहो, तुमचा आरोपी मिळाला. काय सांगताय? त्याला मुंबईवरनं आणून बंद केलाय. अरे वा, तुम्ही लवकर या पोलीस स्टेशन मध्ये. बरं. तुमचे पैसे पण मिळालेत, ते घेऊन जा. आणि हो, त्या नागेशचा नंबर कोणी आणला होता? दीपक पाटील साहेब. धन्यवाद साहेब, तुम्ही मोहीम फत्ते केलीत. हो हो, ठीक आहे. ते तर आमचं कर्तव्यच आहे. त्यांना जरूर घेऊन या येताना. हो साहेब, जरूर येतोच आम्ही पोलीस स्टेशनला. अनु बेटा,
अगं तो नागेश मिळालाय. हो का? हो. साहेबांनी मुंबईहून आणून त्याला लॉकरमध्ये बंद सुद्धा केलाय. अहो त्यांना विचारा आमच्या पैशाचं काय झालं. अगं तेच घेण्याकरता त्यांनी बोलावलंय. अनु बेटा, तू दीपकला फोन लाव आणि त्याला म्हणावं तू अर्जंट पोलीस स्टेशनला ये आणि त्याला असं सांग की साठम साहेबांनी त्याला आवर्जून बोलवलंय म्हणून. लाव बरं त्याला फोन. ओके पप्पा, लावते फोन. काय ना घ्या, बसलास ना आता जेलची हवा खात. तुला तर बघून घेईन अनिता, आणि तुला रे, मला फक्त जेलमधून सुटू द्या. तुमच्या दोघांची खैर नाही. मिस्टर नागोबा, तुमच्यासाठी हेच बीळ बरोबर आहे. आता जोपर्यंत एखादा गारुडी येत नाही ना तोपर्यंत बसा बिळामध्ये, पुंगी बजाते. तुमच्या दोघांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, नाही तर नावाचा नाग्या नाही. हा बस बिळात. हा, चल बाय चल. नागेश म्हणतात मला, नागेश. मेरा काटा हुआ तो पाणी भी नहीं मागेगा. नाग्या म्हणतात मला, नाग्या. नागेश. अगं आपले पैसे परत मिळाले. पैसे परत मिळाले. देवा परमेश्वरा, आमचे पैसे परत मिळाले. अगं त्या आपल्या दीपकमुळेच पैसे परत मिळाले. हो. त्या नाग्याचा मोबाईल नंबर किती अगदी आयडियानं मिळवला बघ. अरे वा, बरंच. वा वा, काय छान काम केलंय बाप बेटीने. काय गाई, काय झालं तुला? अगं ज्याच्यामुळे आपल्याला पैसे परत मिळाले त्याला तुम्ही परस्पर रवाना केलात. बघा नु, मी तुला म्हटलं नव्हतं तुझं आई माझं डोकं खाणार म्हणून. तसं नाही गाई, त्याला खूप उशीर झाला असता. ठीक आहे. बरं मी त्या शंकराला फोन लावतो. ठीक आहे. हे काय पप्पा, परत असं बोलतात तुम्ही? अगं पण आता दीपक कुठे इथे? अहो असं उद्धट बोलणं सोडून द्या. बरं बाबा, यापुढे नाही बोलणार. प्रॉमिस. प्रॉमिस. बघ आत्तापासून तिला होणाऱ्या सासऱ्याची काळजी लागली. होय तर. हे काय पप्पा, फोन लावताय ना तुम्ही? हो हो. हॅलो, कोण बोलतोय? रमाकांत बोलतोय. रमाकांत? कोण रमाकांत? बघ विचारतोय कोण रमाकांत म्हणून. अरे बाबा, याला म्हणावं रम्या बोलतोय, रम्या. अरे रे का रम्या, मी तुला पहिल्यांदाच ओळखलं होतं, पण म्हटलं तू शंकरा का म्हणत नाहीयेस? अरे बाबा सोडून दिलं बायकोच्या आणि मुलीच्या बोलण्यावरून. काय सांगतो? दीपक पोहोचला का? हा, दीपक पोचला आणि त्यांनी सांगितलं सगळं. पण मला सांग, तुझे जे पैसे सगळे व्यवस्थित मिळाले ना परत? अरे बाबा, याचं सगळं श्रेय दीपकला जातं बरं का. ते असू देत रे, ते असू देत. बरं तू कधी येतोस आमच्याकडे, का आम्ही येऊ तुझ्याकडे? अगं हो. रमाकांतचा फोन आहे. हा. आपण जायचं का त्याच्याकडे? हो हो, जायचं ना. अरे आता बायको म्हटली म्हणजे यायलाच पाहिजे. बरं लवकर या. 15 दिवस नका लावू, नाहीतर आम्हीच येऊ बिन बुलाए मेहमान म्हणून. बरं ठीक आहे, ठेव फोन आता. अच्छा, चला ठेवतो फोन. ओके, बाय. आई, ए आई. काय रे? आई अगं उद्या रिझल्ट आहे. मग? अगं मग काय मला कॉलेजला गेलं पाहिजे? कॉलेजला? अरे पण तू घरात आहे, तुला कसं कळलं उद्या रिझल्ट आहे अगं ते? ते ह्याने सांगितलं ग. कोणी? त्याने. त्याने? अगं ह्याने त्याने ग. कोणी? अगं अनिताने सांगितलं ग. अनिताने? होय. जा जा, आज जा, उद्या जा, केव्हाही जा. आम्हाला नको बोलू त्या अनिताला दाखवायला. ए आई, सॉरी बाबा, माफ कर मला. बस आई, तुला काय सांगू, अगं त्याने त्याचे पप्पा आहेत ना, अगदी तडफडल्यासारखी तुमची वाट बघतायत ग. अगं मेल्यासारखी तुमची वाट बघतायत ग. अगं एकदम आतुरतेने तुमची वाट बघतायत ग. पण ते आपले हिटलर आहेत ना. अगं पप्पा ग, आपले पप्पा. आई, त्यांना पटव ना. त्यांना कटव ना. काय? अगं ताई, आई त्यांना हटव ना. अगं आई, त्यांना व्यवस्थित समजून सांगून त्यांना घेऊन चाल ना. हा अगं तू माझी मैंने प्यार किया मधली रिमेस की नाही? होय माझ्या सलम्या. हे बघ तुझे हिटलर आले. काय रे पप्पा, माझ्या नावाने काय शिमगा चाललाय? काय चाललंय? काय नाही पप्पा. अहो काय नाही. अहो मी काय म्हणते, आपण जाऊया का पुढे? अहो तुमचा बालमित्र आहे त्याच्याकडे. रमाकांत काका. आई बोलली. आई की मला सांग, तू म्हणतेस तर करायलाच पाहिजे फोन.
करूया फोन. मी काय म्हणते, आपण ताईला आणि जावयांना देखील बोलूया का अमळनेरला? नाहीतर काय होईल माहितीये का, ती म्हणेल मला तू बोलवलंच नाही, आयुष्यभर नाही, मला तू टोमणे म्हणतीस मारत ते राहील. बरोबर आहे, पण मला सांग, आधी रमाकांत का आधी ताई? रमाकांत. आई आई बोलली आई. ए दोघांना एकदम फोन लावा. असं म्हणतेस? मग असं करतो, आधी रमाकांतला फोन लावतो. हो हो चालेल. हॅलो. हा गेले गेले पप्पा गेले ना. दे टाळी. माझी चांगली आहे, माझी लाडकी आहे, माझी हिटलर आहे. ए चल चल. हे बघा नीता, आता कॉलेजला सुट्टी पडली ना, आपण मस्तपैकी फिरायचं. दीपा आई आई ए, आई दीपा. आई आली. अरे, कुठे अरे आहेस माझी आई, तू? तुझी सासू. अरे लप लप, अरे लप, अरे कुठे आई? अरे दीपा कोण आहे रे ही? कोण? कुठे कोण आहे? कुठे 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 कोण आहे? कुठे कोण आहे? ही कोण आहे? आई सुन्ना. सुन्ना? अरे ऐकते अगं, मी. सुन्ना. अरे बाबा ऐकते ना मी. अगं ही तुझी सुन्ना. हा हे अरे बघते काय, पाय पड. अरे माझ्या नाही, आईच्या पाय पड. आणि तू? हा पडतो ना. ए मेलिया, दोघांनी माझ्या पाया पडा. पडतो आईच्या पाय पड. चल आता बोल काय? आई, मी लहान असल्यापासून तू माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केलास. हो लहानपणी मी तुला गाडी मागितली, लगेच दिलीस. हो. मोठ्यापणी फ्रीज मागितला, लगेच दिलास. बाईक मागितली, लगेच दिलीस. हा. आई बायको पण दे ना. हा? माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. ए इकडे हो. माझ्यासाठी? हा. हा तुला सांगतो, माझ्या आईचं वजन 100 किलो होतं. आता बघ ना, 50च्या पण घरात नाही राहिली ती. किती वाढल्या बघ हो ना. रे. आईचा हात बघ ना. अरे या बांगड्याच्या फिट व्हायच्या हातामध्ये आता बघ ना किती लूज आहेत त्या. पाय चप्पल पण आता 9 नंबरची यायला लागली आहे. बरं आई, मी काय बोलतो, आई मी हे माझ्यासाठी अजिबात करत नाहीये. हे बघ आई तू सकाळी उठायचं, पाणी भरायचं, हा. भांडी घासायची. हं? मग पाणी भरायला कोणी तो नको, हो रे. भांडी घासायला कोणी तो नको. हो ना. पाहिजे ना म्हणून मी हिला इथं आणतो. काय हे मला एक सांग, तुला पाणी भरता येतं? बघ. भांडी घासता येतात? बघ. स्वयंपाक करता येतो बरोबर करता पण येतो. छान करते. जा चायनीज कर. काय? चायनीज कर ना. जा ना. जा ना. हसते काय? जा ना चल. माझी लाडकी आई मस्त आहे ना. हं? हो छान आहे. काय मग दीपक, नक्की करायचं ना? नको हो ना. घे अनिता घे सगळ्यांना वाट. हा झालं ना मनासारखं. घ्या. थांबा. हा घे. दादा नमस्कार करते. असू दे आई नमस्कार करते. असू द्या ताई नमस्कार करते. नको राहू दे. आई तू असू दे. ते बस. चला निघूया. हो चला. तुम्ही काय बोलत हा भेटू. अरे बाबा उठा चला. ना, चला घरी. आता आमच्याच घरी येणार ना. चला. कोरिअरवाला लेटर. बघतो मी. दीपक. अगं दीपकला त्याच्याच कॉलेजमध्ये लेक्चररच्या नोकरीची ऑफर आली आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन. जय सप्तशृंगी माते जय. काय वंदना,
तुझी आई काही चांगलं झालं की जय सप्तशृंगी माता की जय असंच बोलतात, असं का? का माहित आहे का, या दीपकसाठी सप्तशृंगी मातेला नवस केला होता जाऊन गडावरती. नवसाचा आहे भाऊराया माझा. असं? अरे वा, मग तर आपल्या सगळ्यांनाच बोलावं लागेल. सप्तशृंगी माते की जय, सप्तशृंगी माते की जय. अरे हा दीपक कुठे गेला? अहो दादा, तो गायब झाला म्हणजे समजून जा ना, तो तिच्याशीच फोन मध्ये बोलत असणार. ए बोलू दे त्याला फोन. हा. बरं मी काय म्हणते, आपल्या सगळ्यांचा विचार काय ठरलाय? अगं आई, तू पण काय घडी घडी विचारतेस? एकदा सांगितलं ना, दिस इज माय ऑर्डर. डोळे झाकून सून करून घे. Yes. काय दादा? ऑर्डर का पालन किया जाय. चल, ही आनंदाची बातमी आपण बापूजींना सांगू. चला 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 बापूजी. नको येऊ रे तू पावसा, नको येऊ रे तू पावसा, आली आता कुठं माझी हंसा. नको येऊ रे तू पावसा, आली आता कुठं माझी हंसा. बुडी मार तू आजच्या दिवसा, बुडी मार तू आजच्या दिवसा, आली आता कुठं माझी हंसा, आली आता कुठं माझी हंसा. नको येऊ रे तू पावसा, नको येऊ रे तू पावसा, आली आता कुठं माझी हंसा. दोन दिवसांनी आज ती भेटली, शांती थोडी मनाला मिळाली. दोन दिवसांनी आज ती भेटली, शांती थोडी मनाला मिळाली. थोडी हुरहुरी मनाची जाऊ दे, डोळ्यात डोळं घालून जरा पाहू दे. थोडी हुरहुरी मनाची जाऊ दे, डोळ्यात डोळं घालून जरा पाहू दे. मनी आला जरा रे दिलासा, मनी आला जरा रे दिलासा, आली आता कुठं माझी हंसा, आली आता कुठं माझी हंसा. नको येऊ रे तू पावसा, आली आता कुठं माझी हंसा. दिवस आले तुझे ठाऊक मला, घडी भर थांब सांगतो या तुला. दिवस आले तुझे ठाऊक मला, घडी भर थांब सांगतो या तुला. इज्जत माझी तू थोडी ठेव ना, ती गेल्यावर धो धो येना. इज्जत माझी तू थोडी ठेव ना, ती गेल्यावर धो धो येना. विचार कर तू देवा रे जरासा, विचार कर तू देवा रे जरासा, आली आता कुठं माझी हौसा, आली आता कुठं माझी हौसा. नको येऊ रे तू पावसा, आली आता कुठं माझी हौसा. आला जर का तू बिगी बिगी येना, माझ्या राणीला भिजवू नको ना. आला जर का तू बिगी बिगी येना, माझ्या राणीला भिजवू नको ना. आली भेटाया लपून छपून, भिजल्यावर चोरी जाईल पकडून. आली भेटाया लपून छपून, भिजल्यावर चोरी जाईल पकडून. लोक बघतील रे आमचा तमाशा, लोक बघतील रे आमचा तमाशा. आली आता कुठं माझी हौसा, आली आता कुठं माझी हौसा. नको येऊ रे तू पावसा, नको येऊ रे तू पावसा. आली आता कुठं माझी हौसा, आली आता कुठं माझी हौसा. आली आता कुठं माझी हौसा, आली आता कुठं माझी हौसा.
दीपक यस Thank you, कम sir. इन. मग थँक्यू सर. हॅलो सर. मग काय ठरवलंस नोकरीचं? नोकरी करायची ना? त्यासाठी सर आलोय सर. हो ओके आय सी व्हेरी गुड. मी तुझं वेळापत्रक तयारच ठेवलंय. हे घे वेळापत्रक आणि आजच कर्तव्यावर हजर हो. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्स. बेस्ट ऑफ लक. थँक्स. थँक्स. बेस्ट. थँक्स. हां ओके. थँक्स. मावशी माझी कशी आज आठवण आली? अगं मी आमंत्रण द्यायला आली आहे. आमंत्रण कसलं? माझ्या नातवाची 5वी आहे, तेव्हा जेवायला बोलवायला आली आहे. हो मावशी, मी पूजेला येईल पण जेवण वगैरे या नको. अगोदर या. नाही वेळच नाही मावशी. पूजेला येईन मी संध्याकाळी. ठीक आहे. येऊ का मी? हो 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 थांबा मावशी, पाया पडते. तुझा भाऊ मोठा होईल आणि ज्या दिवशी त्याचं लग्न होणार आणि वधू त्याच्या गळ्यात माळा टाकताच एका दुष्ट अशा प्रवृत्तीच्या माणसाकडून त्याचा मृत्यू होणार. मी काय करू माते? संसाराच्या सुखदुःखात मी मागचं सारं विसरून गेले. आता 8 दिवसावर माझ्या भावाचं लग्न. आता मी काय करू? वंदना, असं काय झालंय तुला? तब्येत तर ठीक आहे ना? ए वंदना, ठीक आहे ना? हो. काय झालं? नाही, तब्येतीला काही नाही झालं. मगापासून बघतोय तू विचारात दडलीस. काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय आहे? मला पण काहीच नाही कळलं असं का झालं. हे बघ वंदना, तू उद्याच्या उद्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घे. मला तुझी काळजी वाटते. काहीतरी नाही आहे. हो, नाही हो. बरं बरं, जाईन मी उद्या डॉक्टरांकडे. बाई किती वाजले? अजून जेवण बनवायचंय. म्हणजे जेवण बनवलं नाही अजून तू? अहो सकाळी सुमित्रा मावशी घरी आल्या होत्या आणि त्यांच्या नातवाची 5वी होती. आपल्या दोघांचंही जेवण तिथेच होतं. मग काय, अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि भरभरून घाम सुटला. अरे बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मी अशीच बसून राहिली असते. चला मी आता जेवण करते. ठीक आहे जा. वंदना, अगं काय करतेस तू? अगं ये पाणी देऊ का एक? कुठे पाणी टाकतेस तू? लक्ष आहे का तुझं? ओफ, आता माझी ट्यूब पेटली. तुझं लक्ष कुठे आहे ते? काय करतेस तू? अशी का करतेस म्हणजे? ओह, म्हणजे हेच मला वाटतंय. बरेच दिवस झालं तुझं घराकडे लक्ष नाहीये. हे काय करतेस तू? मगाचपासून तुला पाण्याचं सांगितलं आणि पाणी सगळं खाली चाललेलं आहे. हा बरोबर, भावाचं लग्न जवळ आलंय ना आणि अजूनही सासरी तू आहेस. मला वाटतं त्या विचारात तू गडून गेलीस की माझ्या एकुलत्या एका भावाचं लग्न ठरलेलं आहे आणि अजून मी सासरीच कशी. हे बघ माझं ऐक, आजच्या आज आईकडे निघून जा. म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल. ऐकतेस ना माझं? आजच्या आज निघून जायचं. मी लक्षात अशी ठेव. कशी जाणार? त्यांनीच मला रूढीप्रमाणे घ्यायला यायला हवं. मी असं स्वतःहून जाणार त्यात तुमचा अपमान होणार ना. अरे यार, आपला कसला आलाय मान अपमान. जग किती पुढे चाललंय आणि आपण मान अपमान घेऊन बसायचं. जग पुढे चाललं ना, जाऊ द्या ना. म्हणून आपण आपल्या संस्कृती चालीरीती विसरायच्या. बरं बरं जाऊ दे ते. आता तू तर तुझ्या नादाला लागायचं म्हणजे काय खरं नाही. माझा डब्बा तयार आहे ना? हो तो दे मला. हो, हा घ्या तुमचा डब्बा. अरे वा, हा तरी टायमावर भेटला. आज नाही ना मीटिंग बीटिंग? बरं बाबा, मीटिंग असेल तर तुला फोन करून सांगेन ना मी. बाय बाय, टेक केअर. ओके बाय बाय बाय. चहा चहा कधी यायचा चहा या मॅडमचा चहा? अरे वा 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 वा. चहा आला. या 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 आला 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 आला. थँक्स थँक्स थँक्स. अगं काय चहात साखर टाकलीस की मीठ टाकलंस? काय? पिऊन बघ पिऊन बघ. थांबा मी परत करून आणते. बसा बसा.
नको नको काय नको. परत काहीतरी त्याच्यात हळद मीठ मसाला काहीतरी टाकशील. काय नको मला. नाही हो. एकदा सांगितलं ना नको नको नको. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? सगळं उलट सुलट करून ठेवलंयस तू. हे बघ तू हे काही मुद्दाम तर करत नाहीस ना तू? हा नाही हो, तुमची शपथ. मलाच काही कळत नाही मला असं का होते. पण आता इथून पुढे असं नाही होणार. बघ प्रॉमिस दिलेलं आहेस तू. परत हा असा वेळेपणा करायचा नाही. हे नाही. विचारात घडून जायचं नाहीये. टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रॉमिस. वंदना. ए वंदना. 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 परत विचारात घडलीस तू. तुला हाक मारून मारून थकलो मी. हाक मारली कशाला? झक मारायला. असं का बोलता तुम्ही? मग काय बोलू कसं बोलू. डोक्याला ताप झालाय माझ्या. डोक्याला ताप झालाय नुसता. सप्तशृंगी माते, मी काय करू? मला काहीच मार्ग दिसत नाही. मला तूच मार्ग दाखव. माझ्या भावाचे प्राण मला वाचवलेच पाहिजे. मला तू काहीतरी मार्ग दाखव ग आई. काहीतरी मार्ग दाखव. माई जोगवा दे. जोगा दे ग माय. या ना मावशी, या ना, या बसा. हा घ्या जोगवा माझा. काय ग पुरी, मी 3 वेळा हाक मारली. माई जोगवा दे, माई जोगवा दे, माई जोगवा दे. तू कोणत्या तरी विचारात घडलेली होती. काय सांगू बाई, ती मला वचनात बांधून गेली ना. कोण तुला वचनात बांधून गेली या? अगं मावशी, ती कोण साधारण बाई नाही. देवी आहे, देवी, सटी देवी. सटी देवी? कंच्या वचनात बांधून गेली या तुला ती? ते तर सांगशील ना. अगं बाई, ती सांगून गेली की जे मी तुला सांगेल ते तू तुझ्या आई बाबांना, नवऱ्याला सांगशील तर तुझ्या भावाला, भावाच्या जीवाला धोका होऊ शकतो. काय काय? परत बोल. अगं ती अशी सांगून गेली की जे तुला मी सांगते ते तुझ्या आई बाबांना, नवऱ्याला, नात्या गोत्यातील बायका माणसांना सांगितलं तर तुझ्या भावाच्या जीवाला धोका होऊ शकतो. मग मी तुझ्या नात्यातली आहे का? नाही. गोत्यातली आहे? नाही. मग मला सांगायला काय बी हरकत नाही. मी तुला सांगितलं तर तू मला उपाय सांगशील ना? हो. अगं पुरी, तू सांगता खरी, मी तुझी पूर्ण मदत करीन. तर ऐक मग, ही घटना 20-22 वर्षापूर्वीची आहे. रात्रीचे 12 वाजले आणि त्या दिवशी मला अचानक जाग आली. त्यावेळेस मी असे 12-13 वर्षाची होती. माझा भाऊ नवसाचा, सप्तशृंगी मातेचा. 12 वाजता मला जाग आली आणि मी घरात पाहिलं तेव्हा माझ्या आईच्या खाटेजवळ कोणी बाई बसली. जाऊन हटकवलं, विचारलं, ए बाई तू कोण आणि इथे काय करतेस? तेव्हा ती मला म्हणाली, बाळ, मी सटी देवता. मी बाळाचं भाकीत लिहिण्यासाठी. सटी देवी. बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी मी बाळाचं भाकीत लिहिते. तेव्हा मला भाकीत हा शब्द कळेना. मी तिला विचारलं म्हणजे काय? तेव्हा तिनं मला समजवलं. तेव्हा मी बोलले की माझ्या भावाचं भविष्य काय आहे ते मला सांग. ती म्हणाली, मी अगं तुला सांगितलं तर समाजामध्ये माझी प्रतिष्ठा राहणार नाही. मी मात्र माझा हट्ट सोडलाच नाही.
मी तिला बोलले की तू नाही सांगितलंस तर मी माझ्या आई बाबांना झोपेतून जागा करेन. ती शेवटी मला सांगायला तयार. मग ऐक, तुझा भाऊ मोठा होईल आणि ज्या दिवशी त्याचं लग्न होणार आणि वधू त्याच्या गळ्यात माळा टाकताच एका दुष्ट अशा प्रवृत्तीच्या माणसाकडून त्याचा मृत्यू होणार. पण यावर उपाय मात्र मला विचार. पुढे आम्ही लहानाचे मोठे झालो आणि हे सगळं मी विसरूनच गेले. मग तुला कशी काय आठवण झाली मागची? काल आमच्या शेजारी बाळाच्या 5वीचं आमंत्रण होतं आणि मागतीतलं दृश्य पाहून मला मागचं सारं आठवू लागलं. मग याच्यात एवढं हैराण व्हायचं काय बी कारण नाही. अगं बाई, माझ्या भावाचं लग्न 4 दिवसावर आलं. आतापर्यंत उपाय नाही सापडला तर, जे सटवीने सांगितलं ते खरं ठरलं तर, आणि लग्नामध्ये माझ्या भावाच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं आहे का? म्हणून तू एवढी अस्वस्थ झालीस का? हो ना, हो. बघ ना, यावर तुला काही उपाय सुचतो का? आहे उपाय. हे बाई, सांग ना, काय उपाय आहे? मी तुझे हात जोडते, मी तुझ्या पाया पडते, तू मला उपाय सांग ना. अगं नग असं करू, थांब सांगते. पण तुला हा उपाय करता वेळी जप करावा लागेल. अगं मावशी, मी माझ्या भावासाठी काही पण करेल, तू फक्त मला उपाय सांग. ज्या दिवशी तुझ्या भावाचं लगीन असेल त्या दिवशी सकाळपासून पवित्र होऊन देवीचा जप करावा लागेल. दुसरं काय बी करायचं नाही. हो, मी करेन. तू सांग तरी कोणता जप आणि कसा करायचा? जप असा, ओम श्री सप्तशृंगाय नमः, हा जप चालू ठेवायचा. त्यावेळेस तुझ्या भावाची रक्षा सप्तशृंगी माताच करणार. बरं होईल मावशी, आज तू मला एखाद्या देवीसारखीच भेटली. तुझं रूप तर मला एखाद्या देवीसारखंच दिसतंय. बरं, तुझ्या भावाचं लगीन केव्हा आणि कुठं आहे? लग्न परवा आहे, माझ्या आईच्या घरी पातोंड्याला. तू पण ये ना, बरं होईल. तू मला आमंत्रण दिल्यावर मी जरूर येईन. चल, आता मी निघते. अगं बाई, तू मला एवढं सांगितलं तर तू आता जेवूनच जा ना. नाही, तू मला जोगा दिलास ना, आता हेच माझं थांब जेवण. ना, कुंकू तरी लावून जा. मावशी कुठे गेली असेल काय माहिती. ये बेटा. दीपक, ताई आली. आई ग. कसं आहेस? आई, ए आई. आले आले. अगं बाई, आलीस का पोरी तू? अगं पोरी, किती वाळलीस तू? अगं, पोरीने इकडे यायचा धोसराच घेतला होता. हो ना, मग तिच्या भावाचं लग्न आहे, कसं लक्ष लागेल तिचं तिकडे? आई, तू पण ना, चलता येतो. हा, चाललास तू? हे बघ, आता इथे चांगलं महिनाभर राहायचं. अगं, 1 महिना राहणार तर त्यांचे खायचे हाल होतील ना. हो हो हो, ते पण बरोबर आहे. जावई बापूंची काळजी. वंदना, ए वंदना. अगं काय हे, किती वेळ, काय चाललंय तुझं? अगं आई, मी पूजा करीत होती ना. बरं, झाली ना तुझी पूजा, आटपली ना? चल लवकर ठेव तिकडे, आपल्याला खरेदीला जायचंय. कुठे आणि कशाला? अगं 2 दिवसावर तुझ्या भावाचं लग्न आलंय, तुला आणि जावयांना कपडे नको का घ्यायला? अगं आई, तू पण काय, नवीन कपडे आहेत की नवीन कपडे? वा ग वा, उद्या लोक आम्हाला हसतील. चल बघू लवकर. हसू दे. ए, तुला बरं वाटत नाही का? बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. 2 दिवसावर लग्न आलंय, तुझी करायची कामं सगळी मी करते. चल आटप बघू लवकर. अच्छा, तू एक काम कर, दादांना घेऊन जा ना. दादा ना? काय वंदना, काय चाललंय तो दोघांचं? अहो काय चाललंय काय काय? 2 दिवसापासून मी हिला सांगते खरेदीला जाऊया, ऐकत नाही माझं, इथेच बसली पूजा करत. हे बघ बेटा, तुझ्या सख्खा भावाचं लग्न आहे की नाही, तुला जावई बापूंना नवीन कपडे आणले पाहिजेत. असं कर, तिच्या बरोबर जा आणि छान कपडे खरेदी करा. हा, अगं लग्न परवा आलंय. हा. अरे दीपक, तू अजून कॉलेजला नाही गेला? ताई, आज कॉलेजला उशिरा गेलो तरी चालेल. जा जा, तू बाजारात जाऊन ये जा. अरे काय, आई पण ऐकतच नाहीये. अच्छा चल, बरं बाई, जाऊन येऊ. ए, ते केस वगैरे आधी बांध, असे मोकळे सोडून येणार आहेस का बाजारात? तू पण लहान मुलासारख्या हट्ट धरून बसतेस. तू येतेस की नाही? हिचं ऐकता ऐकता माझं काम राहिलं. दीपक, चल आपण दोघं जाऊया, असून द्यायला इथंच. नाही असं नको. चल 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 चल, आपण जाऊया. हा.
काय हो मावशी, हे लोक कुलूप लावून कुठे गेलेत? ते उद्या अनिताचं लग्न आहे ना, अच्छा, लग्न. पण कुठे आहे? पातोंड्याला. पातोंड्याला? अरे पण तू कोण रे बाबा? मी त्यांच्या भावंकीतला. माहिती आहे मला. होय का? जाईल आम्ही लग्नाला. बरं बरं. चला येतो बरं. मावशी. साले आणि त्याला ना तिच्या लग्नाच्या दिवशी तिला विधवाच करून टाकतो. म्हणजे कसं, एका दगडात 2 पक्षी मारले जाते. हां, पण आपल्याला बंदूक लागेल. हां, बंदूक भाईकडे आहे. चलो लाईन. अहो ऐकलत का? अहो अहो येणाऱ्या जणांकडे थोडं लक्ष द्या. हो. उगाच इथे तिथे बघत बसू नका. नको माझी काळजी करू. हो. बघतो मी. हो. मुलाचं लग्न आहे हो आपलं. मग. करू दे व्यवस्थित. म्हणूनच सांगते तुम्हाला, इथे तिथे लक्ष द्या. सगळे आलेले? नमस्कार नमस्कार. सगळ्यांनी जेवून अरे, जा आलात हं? का? जेवून जायचं मात्र. हो, अगदी हो. आठवणीने सगळ्यांनी सांगा. जेवून जायचं. जेवून जा म्हणा. आणि हे आलेत का आपल्याकडे? अरे हो. ते गुरुजी नाही आले अजून. हो. गुरुजींना किती वेळ तुम्हाला सांगितलं, तुम्ही इथे उभे राहून काय करताय? अगं, जरा मी बघा ना काय जाऊन तिकडे. बघणार? मी त्या गुरुजींना घोड्यावर घेऊन येऊ का? तुझा आपला गप. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघा आले. अरे या 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 नमस्कार नमस्कार. या 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 बरं झालं आलात. आता गुरुजी आले की आपण लगेच सुरू करूया. हो चालेल ना, काय हरकत नाही. अरे हे आमचे गावकरी बरं का. नमस्कार. हं. सगळ्यांचं आमच्यावर अतिशय प्रेम. आणि रम्या, तुला आठवतं का, आपण शाळेत असताना कधी वाटलं पण नव्हतं की आपण असे व्याही होऊ. अरे, फोन लागेपर्यंत हे सुद्धा समजलं नाही शंकरे म्हणजे तूच म्हणून. तुला छान, मागं मी छान, सांगत छान. होतो ना, शाळेमध्ये हो. आमचा एक मित्र होता, हाच तो रम्या. हेच का ते? आता रमाकांत म्हणायचं. नाही, ते अगदी बिलकुल सोडूनच दिलं. अगदी अगदी. हे अगदी आमच्या बायकोनं सांगितलं बाबा, आणि मुलीने तर अगदी दमच दिलाय काय? की बाबा असं उद्धट सारखं बोलणं तुम्ही सोडा म्हणून. आमचे एक ते गुरुजी होते बरं का. काय नाव त्यांचं? ते आपलं ते राईट, थिटे गुरुजी, श्रीपाद थिटे. तुम्हाला सांगतो, ते श्रीपाद थिटे असे छळायचे आम्हाला. काय एकदा विचारू काय केलं यांनी की त्यांच्या खुर्ची खाली बॉम्बच लावला. आणि काय सांगता, अगदी फुटला धडाम. पण श्रीपाद थिटे आमचे डिंब होते. त्यांना कुठं, कारण तसे आवाज खाल्ल्यासारखे यायचे. ओम श्री सप्तशृंगाय नमः. ओम श्री सप्तशृंगाय नमः. ओम श्री सप्तशृंगाय नमः. ओम श्री सप्तशृंगाय नमः. ओम श्री सप्तशृंगाय वंदना दिसली नाही नमः. सकाळपासून. कुठे आहे ती? अहो काय सांगू तुम्हाला, सकाळपासून देवी समोर जप करत बसलीये. देवीचा जप करते ती? हो. का जप करते ती? ओम श्री सप्तशृंगाय नमः. असा जप करतेय? हो. लक्ष्मी, मला जरा भीती वाटते. होय हो, मला पण वाटते. पण हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. देवी आपल्या पाठीशी आहे, ती सगळं ठीक करेल. आई सप्तशृंगी, सांभाळ गा आम्हाला. कोणतंही संकट येऊ देऊ नको. ओम सप्तशृंगे नमः. तू असं करते का? तू जरा तिच्या पुढे बस. जरा तिला काय हवं नको बघ. मला काळजी वाटते ग पोरीची. अहो मी तिच्याकडे लक्ष देते, तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष द्या. नाही, बघतो मी आत मी. तिच्याकडे लक्ष देते. मी बघतो ग, पण माझं लक्ष लागणार नाही ग. चला येते मी. ओम श्री सप्तशृंगाय नमः. 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 ओम श्री
सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री सप्तशृंगाय नमः ओम श्री आई आई सप्तशृंगी माता मला माफ कर आई आई बाळ उठ, डोळे उघड, तुझं संकट टळलं, तुझं संकट टळलं. बाळ उठ, बाळ उठ, तुझं संकट टळलं, डोळे उघड. शृंगाय नमः. मावशी तू होय बाळ, तुझं संकट टळलं, तुझा भाऊ सही सलामत आहे. तुझ्या भावाला डोळे भरून बघून घे. दीपक ताई दीपक दीपक ताई ताई आज तुमच्यामुळे माझं कुंकू शाबूत राहिलं. सप्तशृंगी माता प्रकट झाली. हे बघ, हे बघ. काय ग पोरी, इतके दिवस एवढ्या सगळ्या गोष्टी मनात दडवून ठेवल्या होत्यास तू? का ग पुरी? अगं आम्हाला का सांगितलं नाहीस? हो ना. काय सगळं मनात ठेवलंस दडवून? सांगायचं. ती सटी देवता मला वचनात बांधून गेली की जर मी तुम्हाला सांगितलं तर तर आपल्या दीपकच्या जीवाला धोका होऊ शकतो. पुरी पुरी अगं केवढा त्याग केलास तू. आपल्या भावाकरता केवढा त्याग केलास तू. पुरी पुरी खरंच तू महान आहेस. तू महान आहेस. आपल्या भावाकरता तू एवढं केलं. एवढे दिवस मी देवीची आराधना केली आणि देवी शेवटी तुला पावली ग पोरी. खरंच जय सप्तशृंगी माता. सप्तशृंगी माता की जय. जय.